ख्रिस्ती धर्मग्रंथामध्ये ना एक खूपच शक्तिशाली आणि प्राचीन रूपक आहे जे विश्वासाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. येशू हे जीवनाचे वृक्ष आहेत. चला तर मग आज आपण या गहन कल्पनेचा अर्थ नेमका काय आहे हे समजून घेऊया. हे एकच वाक्य खरं तर आपल्या आजच्या विवेचनाचा हाच केंद्रबिंदू आहे. आपलं ध्येय हेच आहे की धर्मग्रंथाच्या आधारे याचा खरा अर्थ काय आहे हे उलगडून पाहणं. बरं, हे रूपक समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एका मूलभूत गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल, आणि ती म्हणजे येशूची दैवी ओळख. आणि विवेचनाची सुरुवातच बघा किती शक्तिशाली वाक्याने होते. इथे शब्द म्हणजेच येशू यांना केवळ देवाच्या सोबत नाही तर सुरुवातीपासूनच स्वतः देव म्हणून स्थापित केलं आहे. आणि मग खुद्द येशूच्याच तोंडचे शब्द येतात जे या एकतेबद्दल सांगतात. यात कसलीही शंका नाही, ही एक थेट घोषणा आहे. तर मग याचा अर्थ काय होतो? अगदी सरळ आहे. येशू हे देवापासून वेगळे नाहीत. तेच विश्वाचे दैवी निर्माता आणि पालनकर्ता आहेत. ठीक आहे, मग या दैवी ओळखीचा जीवनाशी नेमका संबंध काय? जर येशू देव आहेत तर ते जीवनाचा स्रोत कसे ठरतात? इथे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. जीवन हे असं काहीतरी नाही जे येशू फक्त देतात, तर ते स्वतःच जीवन आहेत. म्हणजे जेव्हा सार्वकालिक जीवन असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ फक्त खूप लांब आयुष्य असा नाहीये. तर ही एक प्रकारची म्हणूया की अभेद्य सुरक्षा आहे. एक अशी हमी जी कधीही तुटू शकत नाही. आणि इथे धर्मग्रंथ आपल्यासमोर एक अगदी स्पष्ट निवड ठेवतो. एक मार्ग जातो जीवनाकडे आणि दुसरा नाही. आणि या दोन्हींमधला फरक कशावर अवलंबून आहे? तर विश्वास आणि आज्ञाधारकतेवर. आता आपण एका खूप महत्त्वाच्या आणि विलक्षण कल्पनेकडे वळूया. निर्माता स्वतःच सृष्टीचा भाग बनतो. ही कल्पनाच किती क्रांतिकारी आहे बघा. देव मानवी रूपात येतो आणि त्यामुळेच पहिल्यांदाच मानव देवाला थेट पाहू शकतो, त्याला ओळखू शकतो आणि त्याला समजू शकतो. मग हा मार्ग कसा दाखवला गेला? तर त्यासाठी हे टप्पे बघा. पहिलं, प्राणी बनणं म्हणजे मानवी रूप घेणं. मग एक आदर्श जीवन जगून दाखवणं. आणि हे सगळं कुठे जाऊन थांबतं? तर वधस्तंभावरील मृत्यूपर्यंत. ही जी आज्ञाधारकता होती ती फक्त एक गुण नव्हता, ती तर एक किल्ली होती. याच संपूर्ण समर्पणामुळे अगदी मृत्यूला सामोरं जाऊन सृष्टीसाठी जीवनाचा मार्ग खुला झाला. तर मग या सगळ्या विचारांना एकत्र जोडल्यावर अंतिम निष्कर्ष काय निघतो? चला, या संपूर्ण तर्कावर एकदा नजर टाकूया. येशू हे देव आहेत. देव जीवनाचा स्रोत आहे. त्यामुळे येशूने जो मार्ग दाखवला तोच त्या जीवनापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे. किती सरळ आणि स्पष्ट आहे हे. आणि हे विवेचन या अगदी ठाम विधानाने संपतं, जे आपल्याला पुन्हा मूळ मुद्द्यावर आणतं की येशू फक्त जीवनाकडे जाणारा मार्ग नाहीत, तर ते स्वतःच जीवन आहेत. आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायचा आहे. जर जीवनाचा स्रोत स्वतःच मार्ग असेल तर त्या मार्गावर चालण्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे हे फक्त काही गोष्टींवर विश्वास ठेवण्यापुरतं नाही, तर ती एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे.